म्हणजे कार्डियक रिहॅब करतो हे बाकीच्या दुसरा मुलगा टाईप करायचा आणि सरळ त्याच्यात कसं असतं प्रोग्रेशन झालंच पाहिजे एवढं नाही एवढंच हो. बॉडी ऑल्सो खाली कारण कधी हार्ट फ्लक्च्युएट होईल हार्ट फर्स्ट एक्सरसाइज असं दोन्ही पाय करायचं जेव्हा नाही वाटलं थांबायचं सगळं 10 वेळा सगळं 10 हो दुसरा पाय करून बघा. पेसिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट इन कार्डियक रिहॅब पेसिंग म्हणजे तुम्ही किती तुम्हाला स्वतःला वेळ देताय तुमच्या बॉडीला रिकव्हर व्हायला ते नाही, फ्रॅक्चर झाल्यानंतर 90 डिग्री तिसऱ्या दिवशी पाय एका कुशीवर बसा. तसं आपल्याकडे आणि मी हाताचं तुम्हाला खालचा गुडघा असंच करायचा वरचा सरळ करा. स्ट्रेच येतोय कशाला उगीच नेमून काढायचं बस एवढं आता वरती घ्या पाय एवढंच खाली परत 1 2 3 4 5 हे दुसरा त्या बाजूला पण तिसरं पोटावर या पोझिशन मध्ये पाय वर उचलायचा एकच बरोबर एक खाली 1 2 3 4 5 बरोबर असंच दुसरा पाय पण 1 2 3 4 5 बरोबर एक लास्ट हे बरोबर आहे तुम्ही करताय ते येस ठीक आहे हे तिसरं चौथं थांबा उशी काढतोय हात पुढे घ्या एवढे असे ना बाजूला घ्या आता ह्या पोझिशन मध्ये हात बाजूलाच राहून द्या असे तुम्ही मानेतून वरती या मान आणि कंबर वरती बघा दोन्ही आता दोन होत असतील तर नाहीतर एका वेळेला एक फक्त एक किंवा सरळ जसं इझी वाटेल बरोबर 1 गुड 2 परत करा हे चौथं वेट हे चौथं आता नेक्स्ट घोडा बना बस ठीक आहे आता या पोझिशन मध्ये कॅट कॅमल करायचं असं नाही आता नाही थांबा कॅमल म्हटलं की इथे हा मान खाली बोललो कॅमल कॅट उलट मेडिसिन ओके तर मग आता घरी गेलं पाण्याची घेतली तरी चालेल मेडिसिन टायमिंग असतील हे सगळे 10 वेळा आता मी जे सांगते ते एक स्ट्रेच ठीक आहे तुमच्या पॅचांवर बसा हात पुढे लागल्यामुळे इकडे हात पुढे असे खाली घसरा तुम्ही टाचावरच बसायचं तुम्ही टाचावर बसा फक्त हात पुढे करा हा मान खाली जेवढे पुढे जाईल तेवढे जाऊन द्या हा आता ही पोझिशन 10 सेकंद धरून ठेवा ठीक आहे वर नॉर्मल रिलॅक्स सोडून द्या हा स्ट्रेच जो आहे हा 3 ते 5 वेळाच काढायचा बाकी सगळं 10 टाइम्स आहे हेच फक्त कमी करायचं हो करा ना ठीक आहे बाकी 10 टाइम्स हे 3 to 5 टाइम्स ठीक आहे आता लास्ट एक उभं राहायचंय आणि दोन्ही टाचा वर करायचे बॅक स्ट्रेट हे 10 वेळा एल्बो स्ट्रेट इतके जरी गेले ना तरी काही प्रॉब्लेम नाही बट एल्बो कम्प्लीट स्ट्रेट तसं राहायचं नाहीये वर करून खाली करायचं बस एवढंच ठीक आहे हा फेज 2 आहे